ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 3 अल्पवयीन मुली निघाल्या आईच्या शोधात, वडिलांचे छत्र हरवले, आईला मानसिक आजार, राहायला घर नाही ना शिवारा शेत। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील 3 अल्पवयीन मुली आईच्या शोधात निघालेल्या असताना उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना आढळून आल्या। त्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे। उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी 29 रोजी रात्री 11:30च्या सुमारास अंधारात 3 अल्पवयीन मुली रडत असलेल्या संशयास्पद अवस्थेत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नाईक यांना आढळून आल्या। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलींची विचारपूस केली। धीर देत रेल्वे पोलीस व उदगीर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतलं। घटनास्थळी रेल्वे पोलीस व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी धाव घेतली व 3ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता कळाले की सुप्रिया दयानंद घोडके वय 17 इयत्ता 11वी ढाळेगाव तालुका अहमदपूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तर शुभांगी दयानंद घोडके वय 15 इयत्ता 9वी यशवंत विद्यालय अहमदपूर, प्रांजली दयानंद घोडके वय 13 इयत्ता 7वी यशवंत विद्यालय अहमदपूर, सर्व राहणार अहमदपूर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास असतात, अशी माहिती या 3ही सख्या बहिणींच्या सांगण्यानुसार समोर आली। त्या मुलींची आई 3 दिवसापासून बेपत्ता असून आई टेन्शन घेऊन संस्था चालकांकडे रायगड जिल्ह्यात गेली असावी म्हणून त्या मुली आपली पुस्तके विकून मिळालेल्या पैशातून बसचे तिकीट काढून उदगीरला आल्या व रेल्वेने रायगडला जाण्यासाठी निघाल्या होत्या। पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी 3ही मुलींना पोलिसांमार्फत पोलीस ठाण्यात आणून त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली। शनिवारी दुपारी मुलीच्या आईला व नातेवाईकांना संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं। दरम्यान रायगड जिल्ह्यातील डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रम शाळेने अन्याय केला, वेतन थकले, माझ्या पतीचे यामुळेच मृत्यू झाला, मला न्याय द्या म्हणून मुलीची आई प्रियंका दयानंद घोडके वय 34 राहणार अहमदपूर जिल्हा लातूर यांनी 28 मार्च रोजी रायगड पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी यांना विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे। सदरील विषयी त्या कुटुंबावर अन्याय झालेला दिसतो। मुलींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। 3ही मुली आईसोबत जायला तयार नाहीत। 3ही मुलींची मुरुड येथे 31 मार्च रोजी शनिवारी रात्री बाल सुधारगृहात रवानगी केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी दिली आहे। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर।